परभणीतील वातावरण सध्या मोठ्या प्रमाणात कलुषित झालंय। मराठवाड्यातील परभणीत संविधान पुस्तिकेच्या विटंबनेनंतर जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती। मात्र या हाकेला हिंसक वळण लागलं असून आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर बंद दुकानांवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या। तसंच पोलिसांच्या गाडींवर ही दगडफेक करण्यात आली। काही गाड्यांची मोडतोडही आंदोलकांकडून करण्यात आली होती। या आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं। तसंच सध्या परभणीत संचारबंदी लागू केली आहे। आता यामागची नक्की कहाणी काय, त्याचे पडसाद कसे आणि कुठे उमटलेत, सोबत राजकारणातून मात्र वेगळ्याच प्रतिक्रिया समोर येत आहेत, हेच जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात। नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। आता परभणीत घडलेल्या घटना आपण सविस्तर जाणून घेऊया। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची माथे फिरून विटंबना केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती। या घटनेतील संशयित सोपान पवार 45 वर्षाचा असून त्याचं हे मिर्जापूर गाव आहे। हा मनोरुग्ण आहे। त्याच्यावर अकोला इथे उपचार सुरू होते। 15 दिवसांपूर्वीच तो अकोल्यावरून घरी आला होता। मंगळवारी शहरात निघालेल्या हिंदू मोर्चात सहभागी होण्यासाठी गावातील काही नागरिकांसोबत तो परभणीत आला। सायंकाळी मोर्चा आटोपल्यानंतर त्यानं संविधानाच्या प्रतिकृतीची काच फोडली। त्याला मंगळवारी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि चोप सुद्धा दिला। यानंतर सुरू झालं ते आंदोलन। संविधान प्रतीच्या विटंबनेची चौकशी करून खऱ्या सूत्रधाराला समोर आणावं अशी मागणी आंदोलकांची होती। त्यामुळे सकाळी शांततेत सुरू झालेल्या आंदोलनानं दुपारी संतप्त जमावाचा उद्रेक झाला। संविधान प्रतिकृतीच्या अवमानाच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी बंदला बुधवारी दुपारी हिंसक वळण लागलं। महिलांसह आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून खिडक्यांची तावदानं, खुर्च्यांची तोडफोड केली। तसंच शहरात काही दुकानांची तोडफोड, वाहनांची जाळपोळही करण्यात आली। जमावानं पोलिसांच्या दिशेने दगडफेकही केली। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। शहरात एकूण 7 ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या। त्यामुळे दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आलं। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुद्धा केला। मंगळवारी दुपारी 1 वाजल्यापासून जिल्हाधिकाऱ्यांनी परभणी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली। हिंसक घटनांमुळे जालना, लातूरसह मराठवाड्यातून इतर ठिकाणहून येणाऱ्या एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या। एवढेच काय, शाळा महाविद्यालयही बंद ठेवण्यात आली। संतप्त जमावानं शहरातील 20वा कॉर्नर येथे दुकानासमोर ठेवलेले पाईप व टायर जाळले। त्यानंतर पाट्या तोडून दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली। आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला। त्यानंतर आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आल्या। या प्रकरणी 40 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमप यांनी दिली। परभणीत रस्त्यावर जाळपोळ आणि दगडफेक झाल्यानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयात संतप्त जमावानं तोडफोड केली। यातील काही आंदोलक महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या आणि महिलांनी कार्यालयाच्या काचा, दरवाजे, टेबल आणि खुर्च्याची तोडफोड केली। आता एवढं झाल्यानंतर परभणी बंदच्या हिंसक वळणावर परभणीचे जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शहरात जमावबंदीचे आदेश काढले। परिसरात 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे। दुपारी 1 वाजल्यापासून ते पुढील आदेश येईपर्यंत ही जमावबंदी लागूच राहणार आहे। तसंच सर्व टेलिफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र, ध्वनिक्षेपक आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलक आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी संवाद साधत शांततेचं आवाहनही केलं। आता परभणीत घडलेल्या या घटनेचे पडसाद हे अनेक ठिकाणी पडलेले दिसून येत आहेत। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतमध्ये सुद्धा आंबेडकरी जनता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। या घटनेच्या निषेधार्थ वसमत शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। मोर्चा काढत आंबेडकरी जनतेच्या वतीनं त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। वसमत शहरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा मोर्चा तहसील कार्यालयाच्या दिशेने निघाला होता। या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी जनता सहभागी झाली। उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जात आंबेडकरी जनतेच्या वतीनं आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। आता या घटनेचे राजकीय पडसाद सुद्धा मोठ्या प्रमाणात उमटल्याचं पाहायला मिळते। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून दलित वस्त्यांमधील कोमिंग ऑपरेशन थांबवण्याची मागणी केली। दरम्यान परभणी शहरात कलम 163 लागू करण्यात आले। बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतीकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही। वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोहोचले। त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून एका समाजकंटकाला अटक केली आहे। तरीही कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका,
शांतता राखा असं आवाहन ऍडव्होकेट आंबेडकर यांनी आंबेडकरी समाजाला केलं. येत्या 24 तासात प्रशासनानं सर्व हल्लेखोर समाजकंटकांना अटक केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा सुद्धा आंबेडकर यांनी दिलाय. पण सोबतच राजकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात आरोप सुद्धा होत आहेत. ईव्हीएम मुद्दा संपवण्यासाठी परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेचा विटंबन केलं असा आमचा थेट आरोप आहे. तसंच घटनेमागे भाजप आणि भाजपा हस्तक असल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केला आहे. ईव्हीएम सुद्धा आम्हीच हटवू आणि अस्मिता सुद्धा आम्हीच जपणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. परभणीच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करा. आंदोलनाच्या आडून आमच्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करण्याचं षडयंत्र आम्ही हाणून पाडणार आहोत. भीम सैनिकांची कोंबिंग किंवा त्यांची अटक करू नका. दंगल घडवण्यासाठीच विटंबना केली आहे हे आता सिद्ध झालंय असा आरोपही दीपक केदार यांनी केला. सोबतच परभणीतील हिंसाचारावरून शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी भाजप प्रणित महायुती सरकारवर निशाणा साधला असून सत्तेत राहणं हे सरकारचं प्राधान्य असल्याचं म्हटलंय. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेला पूर्ण वेळ गृहमंत्री राज्यात नाही असं त्या म्हणाल्या. ही अत्यंत लाजिरवाणी घटना असून जो हिंसाचार होत आहे तो दुर्दैवी आहे. हा हिंसाचार या सरकारच्या अपयशाचं द्योतक आहे. यावरून सरकारची प्राथमिकता दिसून येते ती म्हणजे त्यांची सत्ता वाचवणं आणि राज्यातील जनतेसाठी काम करणं नाही असंही त्या म्हणाल्या. आणि परभणीत मंगळवारी एका व्यक्तीनं बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत ठेवलेल्या काचा फोडल्या. हा राज्यघटनेचा आणि बाबासाहेबांचा अपमान आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर कोणी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे का याची चौकशी व्हायला हवी असं रामदास आठवले म्हणाले. ज्या आंबेडकरी बांधवांनी आंदोलन केलं आहे त्यांनी आंदोलन शांततेत ठेवावं असं रामदास आठवले यांनी आवाहन केलं आहे. पण याच बाबतीत संजय राऊतांनी महायुती सरकारवर टीका केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून इथे अशा घटना सर्रास घडत आहेत. लोकांनी शांतता राखली पाहिजे. बाबासाहेबांनी त्यांच्या विचारांच्या पाठीशी आम्ही महाराष्ट्रातील जनता नेहमीच आहोत हे सर्वांना ठाऊकच आहे. सोबतच काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनीही या घटनेवरून सरकारवर निशाणा साधला आहे. मार्कडवाडी व इतर ठिकाणी ज्या प्रकारे हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न झाला आहे त्यावरून राज्याला हिंसेच्या गर्तेत ढकलण्याचं हे षडयंत्र असू शकतं असं आम्हाला वाटतं असे त्यांनी आरोप केलेत. आता परभणीत सध्या तरी संचारबंदी लागू असल्यानं वातावरण बरंच शांत पाहायला मिळते. पण पुढे या घटनेचं काय होणार हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.